हाय, नमस्कार सर्वांना. शुभ दुपार. तर मस्त सगळं आवरलं का किचन दिसतंय तुम्हाला. सगळं किचन आवरलं, स्वयंपाक झाला, काम आवरलं, सगळं धुणं वगैरे. आणि आमच्या झाडाचा पेरू बघा कसं काय मस्त आहे बघा. ते दारातल्या झाडात तुम्हाला बरेच वेळा दाखवलंय मी पेरूचं झाड. तर मस्त त्याला पेरू घालतो, रोज एक एक पिकल्याला पेरू घालतोय. आणि गावरान पेरू आहे. कारण आता पेरूंच्या बागा सगळीकडे झाल्यात इथं, पण ते तसले हायब्रिड असतात. तर ते गावरान पेरूया आणि मस्त लागतो का पेरू खायला. रोज एक सापडते, एक दोन एक दोन. आणि इकडे कारल्याचा वेळेला आता कारली कमी आल्या तर इथं थोडीशी सुकलाय झाला का, म्हणजे आता त्याचं हे संपलं, टायमिंगच संपलं. पिवळा झालाय, सुकलाय. आता आता आहेत कारली अजून, आता 2-3 वेळा गावते परत नाही सापडणार. तर चला आता मका भरायची, काल भरली थोडीशी आणि अजून राहिलेली भरायची. आप्पा येतं इथं म्हणून थांबलेली भरायला. घरातलं काम बी आवरत होतं. मग आप्पाचं नाव काढत तर आप्पा आलं. 100 वर्ष आयुष्य. माझ्या गाव गाडी घालतात काय आ? मग मका कोण भरायचं गाडी अंग बसल्यावर? बघितलं का आप्पा किती चॅप्टर मुदाम माझ्या अंगावर गाडी घालतात. आ इतका वेळ लागला पोरांना सोडून यायला. गप्पा मारत बसला असता कोणाबर तरी इथं मका भरायला लागन म्हणून. काक बसवत होता वय, काक बसवत होता. हा तर बघा आपण मका टाकली होती. शेवटचा तुकडा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला, चिपाडा ही गोळा केलेली. तर मका टाकली होती. तर ती मका भिजवत होता आप्पा. आणि निम्मी अर्धी झाली भिजवायची. आता रात्रीची लाईट आहे, 3 दिवस रात्रीची लाईट आहे. रात्रीचं नाही जात भिजवायला. आणि आता थंडी पण किती सारं झालं. हा तर थंडी जास्त आहे त्यामुळं संध्याकाळचं काही दाऱ्यावर जायला येत नाही. त्यामुळं जात नाहीत आम्ही रात्री जास्त करून जातच नाही. भीती असते सापाची, ह्याची भीतीच असते. आणि गवत असतं रानात बांधाच्या कडेने ह्याने, त्यामुळं संध्याकाळचं नाही जमत आणि जातच नाही. संध्याकाळचं थंडीच भरपूर आहे त्यामुळे बाहेरच पडता येत नाही जास्त करून. दाऱ्यावर तर कधी जाणार. पाणी एवढं गार पडतंय, पाण्याला सुद्धा हात घालू वाटत नाही. भांडी घासू वाटत नाही संध्याकाळचं. 5-6 वाजले की थंडी वाजायला सुरुवात होती. त्याच्यामुळं काय प्रश्नच नाही संध्याकाळचं दारे धरायचा. तर हो का इकडं मका राहिली भरायची. मका अजून भरायची. काल भरलं ते 4-5 पिशव्या. तर म्हणलं आता भरून घ्यायची मका. एवढी काय लय नाही भरायला, 1-2 तासात होईल भरून. हो का हे पिशव्या भरलेल्या दाखवते तुम्हाला आता. हो का अर्ध्या पिशव्या हे रात्री भरलेले आहेत. अर्ध्या पिशव्या हो का इकडं तिकडं फुल भरलेले आहेत पिशव्या. त्यांनी तोंड लावलं तिथं 2 पिशव्यांचे. हो का दाखवते तुम्हाला. हो का काल सकाळी का इथं एक अशा 2 आणि इथं असे 4 पिशव्यांची तोंड लावल्यात इथं रात्री. आणि काल सकाळी किती पिशव्यांची लावल्यात. काल सकाळी 4 पिशव्यांची आणि रात्री 4 पिशव्यांची, अशी 8 पिशव्यांची तोंड लावल्यात बघा. बघा कसं काय कामात आहे इथं. चला आता राहिलेली एवढी मका भरून ठेवतो. न्यायची विकायला पण रेट वाढते, थोडंसं मार्केट वाढते त्याच्यामुळे थांबलोय. कारण एवढं आपण कष्ट करायचं करावं लागतंय आणि त्यांना फुकट का द्यायची म्हणून म्हणलं न्यायचीच नाही. लगेच थोडासा रेट वाढल्यावर मग न्यायची, कारण आपल्याला पण परवडाय पाहिजे. सोपं नाही एवढं करायचं पण, त्यामुळं थांबलोय. तर बघा आणि मका चांगली वाळली. आता पण ऊन पडलंय, लय वाळल्या वजन कमी होतं त्यामुळे भरून ठेवायची. न्यायला काय म्हणलं कधी का नाही ना, पण भरून तर ठेवा. चला आता एवढी मका भरतो. इकडे सुतोय आणून ठेवली एकदा सगळं तोंड लावायला. तर बघा मकाचा कलरच बदलला वाळल्यावर. कसली पिवळी दिसत होती, नक्की पिवळी झरळ दिसत होती. पांढरी दिसते थोडीशी. उन्हाने वाळून लय वाळली. 2 वेळा उचलापट केली. एकदा मका भरलेली, परत एकदा ओतली वाळली नव्हती म्हणून. मार्केटला नेऊन चेकिंगला नेल्यावर ती म्हणली मका ओली आहे. मग परत ओतली, परत भरली. तर असं 2 वेळा झालंय. तर चला आता घेतो एवढी मका भरून.
सगळे मका भरून झाल्यावर परत दाखवते तुम्हाला. आणि का नारळाचं झाड दारातलं आपल्या ह्याला नारळ आलं तर इथं छोटं छोटं तिथले मोठंच होईनात नारळ बघा हो. कारण ही मोठी झाल्यावर झाड काढून लावलेली इथं परत. कशी वाटतं ते दारात झाड बघा मस्त वाटतात का नारळाच्या झाडांनी. इकडं चिंचचं झाड आहे, चिंचा खायला या कोणाला चिंच आवडतात त्यांनी तर बघा कमेंट करून सांगत जावा व्हिडिओ कसा वाटतोय ते.